आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता 2 दिवसात शांत होईल, पण 2 दिवसात प्रचंड राजकीय घडामोडी घडतील. लक्ष्मी दर्शन प्रचंड होईल, आणखी काय होईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील 10 हाय व्होल्टेज लढती, जे धक्कादायक निकाल जिथं लागतील, जे निकाल कोणताही लागला तरी तो धक्कादायकच असणार आहे. या 10 प्रभागातील काही 10 लढतींचा आज आपण आढावा घेऊया. कारण कोल्हापूर शहराचं, संपूर्ण शहराचं लक्ष या 10 लढतीकडे असणार आहे. कारण इथं अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असणार आहे. कारण खासदार धनंजय महाडिक असू दे, आमदार सतेज पाटील असू दे, किंवा अन्य काही नेते, अगदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादापासून ते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, या सगळ्यांची प्रतिष्ठा या 10 लढतीत जास्त आहे. कारण तिथं त्यांचे जवळचे समर्थक आहेत, त्यांचे कारभारी आहेत आणि काही ठिकाणचे पदाधिकारी पण आहेत. त्यामुळं प्रचंड चुरस या 10 मतदारसंघातील 10 लढतीकडं लक्ष सगळ्यांचं आहे. या लढती कोणत्या आहेत त्या बघूया आणि तिथं धक्कादायक निकाल काय लागेल ते पण बघूया. सगळ्यात पहिली हाय व्होल्टेज लढत आहे ती प्रभाग क्रमांक 4. संजय निकम, माजी नगरसेवक, स्थायी समितीचे माजी चेअरमन, जे खासदार धनंजय महाडिक यांचे शिलेदार आहेत. आणि त्यांच्या विरोधात दुसरे शिलेदार, जे धनंजय महाडिकांचेच पूर्वीचे शिलेदार पण आत्ता आमदार सतेज पाटील यांचे शिलेदार झालेत, राजेश लाटकर. हे सुद्धा स्थायी समितीचे माजी चेअरमन, म्हणजे 2 स्थायी समितीच्या माजी चेअरमनमध्ये ही लढत आहे. ही लढत धनंजय महाडिक आणि सतेज पाटील या दोघांच्या प्रतिष्ठेची मानली जाते. दोघंही कामाचे आहेत, प्रचंड कामं केली आहेत. दोघांचाही संपर्क अतिशय चांगला आहे आणि बालेकिल्ला दोघांचाही आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्याचा शिलेदार कोण याची प्रचंड उत्सुकता आहे. दुसरा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 6. माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आणि माजी नगरसेवक प्रताप जाधव सरकार. नंदकुमार मोरे अतिशय कामाचा माणूस, 4 वेळा निवडून आल्या, पत्नी महापौर झाल्या, त्यामुळे अनेक वर्षे या भागात त्यांचं वर्चस्व आहे. आणि दुसरीकडे प्रताप जाधव यांची ताकद कमी नाही, तेही माजी नगरसेवक आहेत, त्यांनी कामं या भागात प्रचंड केली आहेत. त्यामुळे या 2 माजी नगरसेवकातील टक्कर ही निश्चितपणे अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर आहे प्रभाग क्रमांक 8, ज्याच्याकडे संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष निश्चितपणे आहे. कारण बोंद्रे आणि खराडे या 2 घराण्यातील संघर्ष या निमित्तानं आता समोर आलेला आहे. इंद्रजित बोंद्रे माजी नगरसेवक आहेत, माजी महापौरांचे सुपुत्र आहेत. आणि दुसरीकडे त्यांच्या उलट आहेत माजी महापौर सई खराडे यांचे सुपुत्र शिवतेज खराडे. म्हणजे शिवतेज विरोधात इंद्रजित, ही आत्ते भाऊ म्हणजे भावाभावातली ही लढाई आहे आणि 2 घराण्यातली ही लढाई आहे. त्यामुळे या लढतीकडे प्रचंड लक्ष कोल्हापूरचं आहे. त्यानंतर आहे प्रभाग क्रमांक 9, संपूर्ण शहरातली हाय व्होल्टेज लढत. शारंगधर देशमुख विरोधात राहुल माने. शारंगधर देशमुख अनेक वर्षे आमदार सतेज पाटील यांचे शिलेदार होते, त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. आणि त्यांच्या उलट आहेत राहुल माने, जे आत्ता आमदार सतेज पाटील यांचे शिलेदार आहेत. दोघांची ताकद चांगली, दोघांचं काम चांगलं, त्यामुळं या मतदारसंघात मत द्यायचं कुणाला अशी अनेकांची मतदारांचीच अडचण झाली आहे. तरी आता यात बाजी कोण मारणार, कारण प्रतिष्ठा दोघांची पणाला लागलेली आहे. त्यानंतर आहे प्रभाग क्रमांक 10. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांचे बंधू आहेत राहुल इंगवले. रविकिरण इंगवले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेकदा या प्रभागात इंगवले यांनी विजयाचा झेंडा फडकवलेला आहे. त्यामुळे आता भावासाठी ते मैदानात उतरले आहेत.
महेश सावंत स्थायी समितीचे माजी चेअरमन अनेकदा निवडून आले आहेत, ते त्यांची विरोधक. आणि दुसरं म्हणजे अक्षय जरग जनसुराजच्या वतीनं मैदानात उतरले, त्यामुळे या निवडीकडेही प्रचंड लक्ष आहे. त्यानंतर आहे प्रभाग क्रमांक 12 आदिल फरास राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या उलट आहेत ईश्वर परमार. परमार ही जवळजवळ 4 वेळा त्यांच्या घरात नगरसेवक पद आहे. आदिल फरास यांच्यात तर आजोबा, वडील, आई हे असं परंपरा आहे मोठी, त्यामुळे या दोघांच्यातली लढत अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचलेली आहे. त्यानंतरची लढत आहे प्रभाग क्रमांक 14 अजित मोरे माजी नगरसेवक यांच्या विरोधात विनायक फाळके, दोघेही माजी नगरसेवक, दोघांचे गट भक्कम आहेत, त्यामुळे या लढतीकडेही प्रचंड लक्ष लागले. याच मतदारसंघातील आणखीन एक लढत आहे प्रकाश नाईक नवरे डॉन यांच्या विरोधात अमर समर्थ, ही सुद्धा अनेक वर्षाची पारंपरिक लढत आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची ही पारंपरिक लढत आहे, यामुळे या लढतीकडेही संपूर्ण शहराचं लक्ष आहे. आणखीन एक लढत कोल्हापूर शहराचं लक्ष असलेली ती म्हणजे प्रभाग क्रमांक 18 भूपाल शेट्टे माजी नगरसेवक स्थायी समितीचे माजी चेअरमन, ज्यांना पराभव माहीत नाही कारण अनेक निवडणुकीत ते विजयाचा झेंडा त्यांनी फडकवला आहे. त्यांच्या विरोधात आहेत रूपाराणी संग्राम निकम. भूपाल शेट्टे हे आमदार सतेज पाटलांचे कट्टे समर्थक शिलेदार आणि रूपाराणी निकम संजय संग्राम निकम हे खासदार धनंजय महाडिक यांचे कट्टर समर्थक. त्यामुळे या दोघांच्यातली लढत ही अतिशय चुरशीच्या टप्प्यावर येऊन पोचलेली आहे. आणखीन एक शेवटची लढत आहे प्रभाग क्रमांक 20 मध्ये राजू दिंडोरले काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आणि त्यांच्या विरोधात आहेत अभिजित खतकर शिवसेनेचे, जे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे ही लढत ही प्रचंड चुरशीची होणार हे नक्की आहे. या पार्श्वभूमीवर या उमेदवार कुणी असले तरी प्रतिष्ठा या नेत्यांची लागलेली आहे. त्यामुळं ज्या 10 हाय व्होल्टेज लढती आहेत त्यांच्याकडं कोल्हापूरकरांचं अधिक लक्ष आहे. निकाल काहीही लागो तो धक्कादायकच असणार आहे, विरोधकांना धक्का देणारा आहे आणि ज्यांचा विजय होईल ते विजयाचे शिलेदार ठरतील. त्यांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, त्यामुळे नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी ही लढाई सध्या प्रचंड चुरशीच्या टप्प्यावर येऊन पोचलेली आहे. पाहूया, निकाल जवळ आहे, मतदानी जवळ आहे, नेमका धक्का कोणाला बसणार, विजयाचा गुलाल कोण उधळणार, कारण हे 10 मतदारसंघ जे आहेत हे त्यामध्ये चुरस निश्चितपणे आपल्याला दिसत आहे. धन्यवाद.